नमस्कार मित्रांनो, मी कार्तिकेय सुभाष गावटे आणि एका नवीन ब्लॉगमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आहे दुसरा दिवस. म्हणजे मी काल आलेलो ना गावी. तर आज दुसरा दिवस आहे आणि काय नाही, मी असाच फिरतोय. तुम्हाला दाखवतो कुठे आहे मी. तर असंच फिरतोय मी जरा. पाऊस येता कामा नये म्हणजे बरं वाटेल जरा, कारण रात्रभर येत जात होता पाऊस. आणि म्हणजे मी झोपलेलो, पण मला म्हणजे उठल्यावर कळलं मला की पाऊस येतोय. आणि मग मी परत झोपलो थोडा वेळ आणि पाऊस येतोय जातोय ते कळत होतं. पण परिसर मात्र सगळा मस्त एकदम हिरवागार झाला. हिरवळ सगळीकडे. तर मी आता चालत थोडा पुढे आलो. माझ्या केसांची हालत झाली आहे. हवाच तशी लागते म्हणून. आणि मी पुढे येताना म्हणजे काही ठिकाणी असं म्हणजे कचरा बघितला. प्लास्टिकच्या पिशव्या किंवा बॉटल, पाण्याच्या बॉटल किंवा वेगळ्या कसल्या बॉटल. आणि तिकडे लोक राहतात पण. तर म्हणजे मला कळत नाही की तिथे राहून सुद्धा कचरा कसा काय होतो, ते मला कळत नाही. पण जाऊन दे आता. इथून पुढे जर मी गेलो तर मला खूप वेळ लागेल परत घरी जायला. तुम्ही हे बघा. जर कॅमेरा ब्लर होतो. तर पप्पांचा फोन होता, मग मला आता परत घरी जावं लागेल. जाऊया आता. तर मित्रांनो, मी आता माझ्या घराच्या इथे चाललो आहे, म्हणजे घराच्या दिशेने. तर मी तुम्हाला तो रस्ता दाखवतो. कॅमेऱ्यात नीट कॅप्चर होत आहे का मला माहीत नाही, पण बघा. कारण माझ्या फोनचीच ब्राईटनेस कमी असल्यामुळे मला नीट डिस्प्ले दिसत नाही. एकदम सगळीकडे हिरवंगार झालं. पक्षी पण फिरत आहेत. म्हणजे पक्षी उडत आहेत, फिरत नाहीत पक्षी. म्हणजे उडत आहेत तेच फिरत आहेत सगळीकडे. मला कळलंच असेल आता काय बोलायचं आहे ते. हवा खूप आहे आणि हवा खूप असल्या कारणाने कसं रेकॉर्ड होतं आहे किंवा कसा माझा ऑडिओ रेकॉर्ड होतो आहे ते पण मला कळणार नाही. मला एक माईक आणायला पाहिजे होता. ॲमेझॉनवर मिळतो ना तो माईक. माईक म्हणजे किती 2000 रुपयाला मिळतो. 2000-3000 रुपयाला तो माईक आणला पाहिजे होता मला. तो नाही घेऊन आलो, फक्त फोनच घेऊन आलो. त्याची पण स्टोरेज फुल आहे. म्हणून आता मी 1080p मध्ये शूट करतो. 4K मध्ये करतो मी, पण
4K मध्ये मग अजून वेळ जाणार काय जर कट करायचं असेल तर. कारण मी सगळं जे पण शूट वगैरे करतो ना ते सगळं मी फोनमध्येच एडिट करतो. एडिट म्हणजे काय, जर असं कट करायचं असतं कुठेतरी एखादं म्युझिक लावलं, जर असं कट केलं तेवढंच. पण त्याला पण वेळ जातो खूप, कारण हे सगळं मी फोनमधूनच करतो. आलो आपण. तर मित्रांनो तिथे ते क्रिकेट खेळतात, ते पण मी तुम्हाला दाखवतो. थांबा. फिरून घुमून फटका. या चेंडूवरती मात्र चेंडू ट्रायव्हल झाला. या चेंडूवरती शेवटी एक धाव घेण्याचा प्रयत्न सफल होईल का, आणि या चेंडूवरती 5 धावा घोषित करा. याच्यावर एक धाव निघाली. धावसंख्या 23 डिक्लेअर रिझर्व्ह चेंडू गेला. धावसंख्या 68 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 2 चेंडूची सांगता झाली, 4 चेंडू शिल्लक राहिले. चेंडू हवेत उडवलेला, कारण या चेंडूवरती मात्र पुन्हा एकदा हवाई सफर. हवानं फायर, हवाचा शॉट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 7 धावांसाठी देखना फटका पाहायला मिळाला. चेंडू फरार. डिप्युटी त्या दिशेने 6 धावांसाठी टांगा पलटी, पुढे फरार. धावसंख्या 23 धावफलकावरती 7 धावेनिशी 74 धावा. 3 चेंडूची सांगता आली. या चेंडूवरती मात्र एक हुट्टाने मारला फटका. हवेत, कारण अमित कवनेकर बऱ्याच लांबून आला. एका हाताने चेंडू पकडण्याचा प्रयत्न, दुसरा क्षेत्ररक्षक चेंडू समोर. या चेंडूवरती 2 धावा धावून पूर्ण गेलेल्या आहेत. 2 धावची धावफलक परावर्तित झाला. धावसंख्या 23 धावफलकावरती आता मात्र 76 धावा. 4 चेंडूची सांगता. पुढील चेंडू. हो, या चेंडूवरती मात्र गोलंदाजाने कमबॅक केलेला चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला. निर्धाव चेंडूची गणना. चेंडूला डॉट. शेवटचा चेंडू असलेल्या या इनिंगची सांगता करणारा भैरवी घालणारा चेंडू. शेवटचा चेंडू 2. हो, या चेंडूवरती मात्र शेवटी एक धाव घेण्याचा प्रयत्न सफल होईल का, आणि या चेंडूवरती मात्र शेवटी धाव घेण्याच्या नादामध्ये गडी गारत रनआउट स्वरूपात माघारी परतावं लागलेला चंपूच्या दिशेने. धावसंख्या. तर मी आणि आता पप्पा नाश्ता करायला चाललो आहे, आणि अजून तुम्ही ऐकतच असाल ते कॉमेंट्री चालू आहे मॅचची. आता दुसरी टीम खेळायला येईल. ती आता लास्टच ओव्हर होती, ती मी थोडीशी रेकॉर्ड केली. चला तर मग. नारायण मंदिर आहे, आणि इथून असं खाली गेलं की एक गाव लागतं, देऊळवाडा हे गाव लागतं. आणि तिथे माझी मावशी राहते, म्हणजे माझ्या पप्पांची मावशी. तर तिकडे आता आम्ही चाललो आहे. तुम्हाला दाखवतो घर. हे बघा, एकदम सुंदर गाव आहे. मी भरपूरदा दाखवलं असेल हे, पण आता परत एकदा दाखवतो.
हे श्रीदेवी भावई मंदिर. तिथे सगळीकडे मंदिरच आहेत म्हणून ह्या गावाला देऊळवाडा असं नाव दिलेलं आहे. हां, हे श्रीदेव रामेश्वर मंदिर समोर दिसतंय ते. मागेन दिल्यान रात्रीला एक दिवस आणून गावात. हा बघा इथे हा आरसा लावलाय. तर तो कशासाठी म्हणजे असं लोकांना म्हणजे असा हा ब्लाइंड स्पॉट आहे ना. लोक आता इथून गाडी वगैरे घेऊन येतात स्कूटी वगैरे, तर त्यांना पटकन पुढे कोण येते असं दिसण्यासाठी हा आरसा इथे लावलेला आहे. हे चांगलं केलं आहे. तिथे पण तो आरसा लावला आहे त्याच हेतूसाठी. तोच हेतू आहे त्या आरशाचा. हां, तर मित्रांनो मला आता इथे एक मित्र भेटलाय. हा बघा, से हाय टू द व्लॉग. हॅलो. चला आपण पुढे जाऊया ह्याच्यासोबत. चल. तर हे बघा इथे एक तलावासारखं आहे. हवा खूप आहे. किती बघा मोठं आहे. म्हणजे तेवढं आहे, छोटंच आहे, पण इथे सकाळचे बगळे वगैरे येतात. तर बगळे आणि वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आता आपण नाही बघू शकत. पण तो आपला मित्र तिथे बसलाय. चल जाऊया घरी. ये ये.
तर मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा आवडला ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ खूपच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा की तुम्हाला काय काय आवडलं. आणि अ, पुढे अजून जर काय तुम्हाला बघायचं असेल किंवा मी मुंबईमध्ये जरी असेन, मुंबईमधलं तुम्हाला काय बघायचं असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये मला नक्की कळवा. जर मला जमलं तर मी तो व्लॉग करेन. आणि जर तुम्ही सबस्क्राईब नसाल आणि जर तुम्ही माझा हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा. अ, जर तुमच्या मित्रांना किंवा तुमच्या फॅमिलीला जर असे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर व्हिडिओला शेअर करा. मी भेटतो तुम्हाला पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.